नाही, उशिराचं कारण साधं आणि सरळ आहे. आम्हाला तर बहुमत आहे, स्पष्ट बहुमत आहे. आजही आम्ही काळजीभाऊ केअरटेकर गव्हर्नमेंट आहे. 4 दिवस विचारपूर्वक निर्णय करायला लागले आणि हे आमच्यासाठीच नाही. तुम्ही बघितलं असेल, जिथं जिथं स्पष्ट बहुमत ज्या ज्या पक्षाला 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लागलं आहे, ज्यांना ज्यांना बहुमत प्राप्त झालं त्या त्या राज्यामध्ये अनेकदा असं झालं आहे. दुसऱ्याच दिवशी शपथ होते असं म्हणणं गैर आहे. काँग्रेसचेही काही राज्य होती, त्या राज्यांमध्ये सुद्धा निर्णय घ्यायला कधी कधी उशीर होतो. कर्नाटकमध्ये तुम्ही बघितलं की कर्नाटकमध्ये उशीर झाला. तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की बहुमत आहे म्हणून 24 तासात शपथविधी घेतला पाहिजे आणि अल्पमत आहे म्हणून काहीतरी 24 दिवसात घेतला पाहिजे असं नसून, बहुमत असेल तर कदाचित थोडे जास्त दिवस लागतात. बहुमत आहे भाऊ, तुम्हाला खरं आहे. मात्र या बहुमतानंतर मुख्यमंत्री पद नेमकं कोण असणार हा प्रश्न कायम आहे. कारण की एकनाथ शिंदेचा गट म्हणतोय की आम्हाला मुख्यमंत्री पद द्यावं, भाजप म्हणतोय की आमचे सर्वाधिक निवडून आले त्यामुळे आम्हाला द्यावं, अजितदादांचे कार्यकर्ते म्हणतात की आम्हालाही संधी द्यावी. हे असं आहे नैसर्गिक. नैसर्गिक न्याय्य तत्वानुसार साधारणतः मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होईल आणि असा निर्णय केंद्रीय स्तरावर होईल असं आम्हाला व्यक्तिगत रीतीने वाटतं. निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? निर्णय घेण्याचा अधिकार हा विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजी व माननीय अमित भाई, जे स्वतः या देशाचे HM आहे आणि त्यांनी H फॉर हरियाणा आणि M फॉर महाराष्ट्र निवडून आणला. त्यामुळे अमित भाई आणि नरेंद्र मोदीजी हे योग्य निर्णय करतील. याच्या बाबतीमध्ये आम्ही काहीतरी मत व्यक्त करणं मला वाटतं की उचित नाही. सर, फॉर्म्युला नेमकं काय असणार आहे अशी माहिती कळते की शिंदेंना या बदल्यात केंद्रात एक मंत्रीपद आणि किंवा उपमुख्यमंत्रीपद असं हे कळते. शिंदेना याच्यावरून बाजू जाण्यासाठी नेमकं काय दिलं जाते भाजपकडून? तुम्ही वैयक्तिक इतकी वर्ष तुम्ही जुने आहात, ज्येष्ठ आहात, दिल्लीलाही चांगलं ओळखता, हे सगळं होताना नेमकं काय परिस्थिती असते? असं आहे, यावर मी भाष्यच करू शकत नाही. केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये फिजिक्सची किती चांगली उत्तर येत असेल तरी मी सोडवणार नाही. असं आहे, स्वाभाविक आहे. या बाबतीमध्ये काय दिलं जाईल, काय चर्चा होत आहे, काय संवाद होत आहे, हा अतिशय वरिष्ठ स्तरावरून होतो. आम्हाला थोडी काही त्या चर्चेमध्ये माहिती दिल्या जाते की ऐसा करना क्या, असं काही विचारलं थोडी जातं. आणि म्हणून कोणतं खातं कोणाला, केंद्रात किती मंत्रिमंडळामध्ये स्थान असेल, काय असेल, या बाबतीमध्ये मला वाटतं की जे आमचे अतिशय मोठ्या स्तरावरचे नेते आहेत, अतिशय वरिष्ठ स्तरावरचे नेते आहेत, ते या बाबतीत सांगतील. माझ्यासारख्या याची माहिती असण्याचं दूरपर्यंत कारण नाही. मोठेपणा दाखवून तुम्ही मुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री पदावर तुमचा पक्ष आला, सगळ्यात हुशार विद्यार्थी सगळ्यात शेवटच्या भागात बसला. वैयक्तिक एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय की शिंदेने देखील मोठेपणा दाखवावा आणि स्वतःहूनच सांगावं, जसं अजित पवारांनी सांगितलं पाठिंबा देऊन मोकळे झाले अजित पवार. नाही, मोठेपणा दाखवा असं वाटतं. असं आहे की कोणी छोटेपणा दाखवायचा, कोणी मोठेपणा दाखवायचा, यावर मी योग्य प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. कारण हा वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाशी निर्णय करायचा आहे. नैसर्गिक न्याय्य तत्वानुसार मला एवढं समजतं की भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्रीपद मिळणं हे नैसर्गिक न्याय्य तत्व आहे. आता आपात धर्म काय, शाश्वत धर्म काय, हे तर वरचे आमचे नेते ठरवतात. भाऊ, मुख्यमंत्री पदाचा नेमका चेहरा कोण असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण जर पाहिलं तर मागील काळात ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या तिथं धक्कातंत्र जो आहे तो भाजपने वापरला, एक नवीन चेहरे दिले. तर महाराष्ट्रात तसं काही नव्या चेहऱ्याची विचार आहे का? असं आहे, महायुतीचा मुख्यमंत्री होईल. आम्ही जेवढे महायुतीच्या युतीमध्ये निवडून आले यापैकीच मुख्यमंत्री होईल. आणि आता तो कसा असेल, कोण असेल, कोणत्या पक्षाचा असेल, हे मात्र माननीय मोदीजी, माननीय अमितभाई ठरवतात. नैसर्गिक न्यायतत्वानुसार तो भाजपचा असेल असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की न्यायतत्वानुसार भाजपचा असेल आणि देवेंद्रजी असेल. पण यामध्ये आजपर्यंत वरिष्ठांकडून निर्णय घेऊन आमच्याकडे जो संदेश यायचा आहे तो येणं बाकी आहे. भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जाणार आहेत, त्याचमुळे कुठेतरी शपथविधीला विलंब होणार आहे. 2 डिसेंबरला नव्या सरकार शपथविधी होऊ शकतो अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. ती भव्य दिव्य काय 2 डिसेंबरला जागेने काय नुकसान होणार आहे? आम्ही आहोत केअरटेकर गव्हर्नमेंट. काल तर मी बैठकाही सुरू केल्या.
म्हणून मला वाटतं की 2 डिसेंबरला जागा म्हणून काय राज्याचं गतिचक्र, विकासचक्र, प्रगतीचं चक्र थांबत नाही. निर्णय घेणे सुरू झाले आहे. देवेंद्रजी निर्णय घेत आहे, मुख्यमंत्री निर्णय घेत आहे, राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहे. आम्ही तर बसून पुढचा मॅनिफेस्टो जो आम्हाला अंमलबजावणी करायची आहे त्याच्या आकडे घेतो आहे की पुढच्या मार्चनंतर आमची साधारणतः राज्याची आर्थिक स्थिती कशी असेल. आर्थिक स्थितीमध्ये आम्हाला 3 मोठे निर्णय आम्हाला पुढच्या वर्षभरात करण्याची आवश्यकता आहे. 1500चे 2100 रुपये करणं, कर्जमुक्ती करणं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे 12,000 रुपये देतो ते 15,000 करणं. याच्यात का कोणता निर्णय कोणत्या क्षणी घेतला पाहिजे, बजेटमध्ये कोणता निर्णय घेतला पाहिजे, यावर सर्वजण अभ्यास करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मला वाटतं की शपथविधी, एक शपथविधी, शपथविधी, दुने शपथविधी एवढ्यावर राज्याची प्रगती थोडी काय अटकून आहे. भाऊ, भाजपचा गटनेता नेमका कधी निवडला जाईल? कारण एकनाथ शिंदेचे गटनेते निवडलेले आहेत, अजितदादांची निवड, भाजपचा अजून ठरत नाहीये. येत्या शुक्रवारपर्यंत गटनेता भाजपचं निवड होईल कारण देवेंद्र फडणवीस असतील. नाही, त्यांच्या पक्षामध्ये थोडं सोपी आहे कारण ते स्वतःच अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, एकनाथ शिंदेजी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी बैठका घेतल्यात आणि गटनेता ठरवला. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा संदेश देतील तेव्हा आमचाही गटनेता ठरेल. भाऊ, निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर तुम्ही एकमेव भाजपचे नेते आज जे दिल्लीवारी करून आलेला आहात, काय दिल्लीचं वातावरण कसं वाटतंय? खूप थंडी आहे, अमित शहांची सुद्धा भेट घेतली असं कळतंय. काय नेमकं अमित भाऊंच्या काय भावना आहेत महाराष्ट्राच्या निकालाबद्दलच्या? असं आहे, मी ज्या दिवशी दिल्लीत गेलो त्या दिवशी सर्वात चांगली गोष्ट अशी असेल तर या 90 दिवसापैकी सर्वात कमी प्रदूषण त्या दिवशी होतं. हा पहिल्या भेटीमध्ये मी अनुभवला आणि हे मला राजनाथजींनी त्यांच्या प्रदूषणाची एक तिथं स्क्रीन लागली आहे. मला म्हणाले की सबसे कम प्रदूषण आज है इस 90 दिन का. दुसरं, थंडी तेवढी बोचरी नव्हती, थंडी चांगली होती, या हवीहवीशी वाटणारी थंडी होती. आणि म्हणून मला वाटतं की आमच्या विजयानंतर दिल्लीमध्ये सुद्धा हवीहवीशी वाटणारी थंडी आणि प्रदूषण मुक्तीकडे दिल्लीचा प्रवास जेव्हा बघितला तेव्हा मला आनंद झाला. आणि मी त्या दिवशी अमितभाईंना नाही भेटलो, मी त्या दिवशी काही अशा व्यक्तिगत काही भेटी होत्या. राजनाथ सिंगांसोबत माझ्या जिल्ह्यामध्ये सैनिक शाळा आहे, डिफेन्स आहे. मी किसन रेड्डीजींच्या भेटलो कारण माझ्याकडे कोल माइन्स आहे आणि त्याचे काही प्रश्न आहे. मी सर्वानंद सोनवालजींना भेटलो. इथं आमच्या JNPT किंवा BPTमध्ये आमचे मँग्रोव्सच्या बाबतीतले काही विषय आहे. आमचे काही इथं मोठ्या पद्धतीने आमच्याकडे इतके शिवकालीन आयुध आहे त्या संदर्भात मी भेट घेतली. राजनाथ सिंगांकडे 26 जानेवारीचं चित्ररथ आमचं जे आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काही विषय दिले त्या संदर्भात आम्ही काही मधाचं गाव किंवा आमच्या ज्योतिर्लिंग, तर असे अनेक विषय आहे. पण दिल्लीला गेल्याने एवढी अडचण निर्माण होते हे माहीत नव्हतं आणि म्हणून मी निर्णय केला सरकार बसल्यानंतरच केलं पाहिजे, त्याच्या अगोदर जाणं गरज आवश्यक नाही. भाऊ, निकाल बघितल्यानंतर एक जाणवतं की मराठा आरक्षणामुळे जो काही एक भाजपच्या विरोधात चित्र निर्माण झाल्याचं दिसत होतं, कुठेतरी OBC संघटित मोठ्या प्रमाणात झाला आणि इतकं दैदप्यमान यश महाराष्ट्रात भाजपला मिळालं. त्यामुळे OBC चेहरा यंदाच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान होईल अशी काही शक्यता वाटते? नाही, असं आहे की पहिल्यांदा तर तुमच्या वाक्यावरच माझा आक्षेप आहे की मराठा बांधवांनी मतदान केलं नाही मोठ्या प्रमाणावर. आता आमचे बबनराव लोणीकर निवडून आले, मराठा चेहरा आहे, बबनराव कसे निवडून आले? असं आहे की मागच्या लोकसभेमध्ये आम्हाला खरोखर मतं कमीच नव्हती, पण आपल्याकडे शेवटी तुम्ही एका सेकंदानेही जेव्हा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलमधून मागे राहता तेव्हा तुम्ही कधीच विचार करत नाही की हा पुढच्या ऑलिम्पिकमधला नंबर 1 होऊ शकता. लोकसभेमध्ये 2,50,00,000 मतं त्यांना होती, 2,48,50,000 मतं आम्हाला होती. पण तुम्ही कधी त्याचं विश्लेषण करताना आम्ही 1,50,000 एवढ्या कमी मतांमध्ये किती जागा गमावल्या याचं विश्लेषण झालं नाही. आम्ही मुंबईमध्ये 26,00,000 मतं आम्हाला होती, 24,00,000 महाविकास आघाडीला होती, पण तुम्ही कधी त्याचं विश्लेषण केलं नाही. जसं आत्ताही उशीर होत आहे त्याचं विश्लेषण तुम्ही इतर राज्यांमध्ये जेव्हा जेव्हा सरकार त्या पक्षाची आली तेव्हा किती दिवस झालेत याचं विश्लेषण तुम्ही कुठं करतात? मी देतो तुम्हाला दुपारी आकडेवारी. असे अनेक राज्य आहे की प्रचंड पाशवी बहुमत आलं पण निर्णय घ्यायला 10 दिवस लागले, 15 दिवस लागले. आणि म्हणून काही जे प्रश्न विचारले जातात ते तात्कालिक असतात. यामागे अनुभव जर विचारात घेतला तर लोकसभेच्या निवडणुकीत वारंवार देवेंद्रजी, मी सांगितलं की आम्हाला जनतेचा जनादेश कमी नाही आहे, पण त्याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ वोटिंगमध्ये
थर्ड पार्टी वोटिंगमध्ये या साऱ्यांमध्ये आम्ही कुठं कमी पडलो आणि नरेटिव्ह सेट करणे म्हणजे आरक्षण रद्द होणार ही भीती व्यक्त करायला जसं आपण बघितलं की लहानपणी गाणगा आगा रे आगा हे म्हणायचं आणि नंतर काय करायचे ते त्या कथेमध्ये लोक घरात गेल्यावर मग चोरी मारायचे तसं होतं. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीत त्यांना ते वारंवार खोटं बघणं शक्य नाही होत ना. ते खोटं बघत खोटं बघून तेव्हा लोकसभेमध्ये विजय प्राप्त झाला. आणि महत्त्वाचं की एक गोष्ट खरी आहे की एकदा विजय झाल्यावर जर तो अहंकारामध्ये बदलला तर तुमचा पराभव निश्चित आहे. हे महाभारताच्या युद्धात अभिमन्यूला चक्रव्यूहात अटकवल्यावरही बघितलं आणि जेव्हा बंधू लक्ष्मण मूर्छित झाले तेव्हाही बघितलं. आणि तेच आता आपण या कलियुगामध्ये या भारतामध्ये बघतोय. मला वाटतं दलित मतदान जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं आणि ते तुम्हाला पण पडलेलं आहे. कुठेतरी संविधानाचं नॅरेटिव्ह हा सेट करण्याचा प्रयत्न देखील झालेला होता. मुस्लिम मतदान देखील असं वाटतं होतं तुम्हाला पडणार नाही पण काही भागात हे पडलेलं दिसत आहे. याकडे कशा प्रकारे नाही शेवटी लहानपणी जेव्हा तुम्ही शाळेत शिकायला जाताना तर पहिलाच धडा बाल भारतीचा आहे गगन कमळ बघ छगन कमळ बघ. त्याच्यामुळे मला नाही वाटत की लहानपणापासून संस्कार जे आहे ते कमळ बघण्याचेच असतात. आता यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारत आहात की काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला जो अहंकार आला त्या अहंकाराचं रूपांतरण शेवटी विद्या विनयने सोबते तसं सत्तासुद्धा विनयने शोभते. सत्तासुद्धा अहंकाराने जर वापरण्याचा प्रयत्न कोणत्याही सरकारने केला तर त्याचं नुकसान होतं. हे मला तर वाटतं की 80% केसेसमध्ये हे बघितलं आहे. महाविकास आघाडीला पराभव अजून मान्यच नाहीये. आज एक नवीन शरद पवार गटाने आरोप केलाय की इस्रायल टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅक केले गेले आणि त्यानंतर हे मतदान जे वाढलेलं आहे प्रत्येक मतदारसंघात 40,000 मतदान जे वाढलेलं आहे ती सगळी त्याची हे आहे कमाई आहे. नाही मला असं वाटतं की अजितदादांच्या विरोधात सुप्रियाताई निवडून आल्यानंतर कदाचित त्यांनी काही इस्रायलची मदत घेतली का याची चौकशी केल्यावरच याचं उत्तर देता येईल. सुप्रियाताई निवडून आल्या त्या जनादेशाचा आणि अजितदादा निवडून आले तर इस्रायल टेक्नॉलॉजीचा. मला वाटतं की शरद पवार साहेब अतिशय मोठे नेते आहे. मग तुम्ही पवार साहेबांनी ईव्हीएम मशीनच्या निर्णयाच्या वेळी कॅबिनेटमध्ये स्वतःचं व्यक्तिगत मत का नाही मांडलं. तुम्ही कर्नाटकमध्ये जिंकला तेव्हा इस्रायलची टेक्नॉलॉजी कुठे गेली होती. काय रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. तेलंगणाची टेक्नॉलॉजी कुठे गेली होती. आराम करायला गेली होती. हिमाचलमध्ये जिंकले तेव्हा काय थंडीमध्ये ते काय स्वेटर घालून बसली होती इस्रायलची टेक्नॉलॉजी. काहीतरी बघायचं. आणि मग रोहित पवार का निवडून आला की इस्रायल टेक्नॉलॉजीवाल्यांना रोहित पवारांना निवडून आणायचं होतं. रोहित पवारांचे इस्रायलच्या टेक्नॉलॉजीशी अतिशय प्रेमाचे आणि मधुर संबंध आहे. मला वाटतं की आश्चर्यजनक आहे. आणि मी छोटा आहे पण मी पराभूत झालो. पराभव मान्य केला त्याच्यातून मी शिकलो. आता आमचा एखादा कार्यकर्ता म्हणत होता साहेब ईव्हीएम मशीन सेट झाली. अरे तू आपलं माइंड सेट कर. ईव्हीएम मशीन सेट वगैरे कधी होत नाही. भाऊ उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतात की राज्यभर किंवा देशभर आता जन आंदोलन उभं करावं लागेल कारण ईव्हीएम जे हटाव ही मोहीम आता हाती घ्यावी लागेल असं उद्धव ठाकरे सुद्धा. नाही मग जनतेला लक्षात येईल. यांना खुर्ची प्रिय आहे जनतेचे प्रश्न प्रिय नाही. तुम्ही जनतेच्या प्रश्नावर देशभर जनआंदोलन केलं तर जनता कदाचित तुमच्या बाबतीमध्ये अनुकूल निर्णय करेल. तुम्हाला सत्ता खुर्ची यापेक्षा म्हणजे तुमच्या प्राणापेक्षाही खुर्ची महत्त्वाची आहे. कशासाठी जनआंदोलन तर या देशामध्ये 2014 पर्यंत 6.5 कोटी परिवार हे झोपडीत राहत होते त्याच्यासाठी जनआंदोलन नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या राज्यात 1,98,00,000 लोक हे रोज 13 रुपयापेक्षा कमी उत्पन्न होतं त्यासाठी जनआंदोलन नाही आहे. मुंबईमध्ये एवढे वर्ष मुंबईत तुमची सत्ता होती. मुंबईमध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांना झोपडीमध्ये जगावं लागायचं. अतिशय वाईट अवस्थेत जगावं लागायचं. त्याच्याबद्दल तुमच्या मनात काहीच नाही आहे. तुमच्या मनामध्ये कर्नाटकमध्ये 2 रुपये 3 रुपये डिझेल पेट्रोल वाढवलं त्यासाठी जनआंदोलन करायचं नाही आहे. तुम्हाला जनआंदोलन कशाला की आम्हाला पहा मतं व्हा. हे आश्चर्यजनक आहे. जनता यांच्या विरोधात जाईल. पुढच्या वेळी यापेक्षा दारुण पराभव कदाचित होईल. जर हे हम नाही सुधरेंगेचा नारा केला ना तर मग यांना जनता सुधरून देईल. भाऊ महाविकास आघाडी फूट पडलेली आहे. उद्धव ठाकरेंनी एकला चळवळीचा नारा दिलाय पालिका निवडणुकीसाठी.
नाही ठीक आहे, त्यांना माहिती आहे की आता मुंबईमध्ये त्यांना शहर नको, त्यांचा गैरसमज आहे मुंबई जिंकू. मुंबई आता जिंकत नाही. मागच्याच निवडणुकीत 84 जागा त्यांच्या होत्या, 82 आमच्या होत्या. तेव्हा मग अजूनही आठवतो त्या बैठकीत आम्हाला संदेश आला की तुम्ही तुमचा उमेदवार उभा करू नका. तेव्हाही आमचा महापौर बनू शकत होता, पण वातावरणामध्ये कारण नसताना बिघाड होऊ नये म्हणून तेव्हा आम्ही मुंबईमध्ये आपला महापौर केला नाही. पर अब तो महापौर मुंबई का हमारा ही होगा, महायुति का ही होगा, चाहे कितना भी तुम कोशिश करो. भाऊ पालकमंत्री पालकमंत्री पदावरून कुठेतरी एक पाहायला मिळत आहे की ज्या पद्धतीने पालकमंत्री पदावरून गेल्या वेळेस देखील वाद झाला होता, यावेळेस पुन्हा एकदा आता पालकमंत्री असेल मंत्रिपदावरून रसिके सुरू झालेली आहे. नाही, कुठेही होणार नाही. कसं आहे, एखाद्याने एक साधं मत जरी व्यक्त केलं ना तर आपण त्याला टी व्ही चॅनलमध्ये आता मतभेद या शब्दाचा उपयोग करतो. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आपले मतच मांडायचंच नाही का. हां, मत मांडल्यावर हट्ट करणं हे गैर आहे आणि आमच्या महायुतीमध्ये कोणीही हट्ट करत नाही. मत मांडतो, मताचा आदर सन्मान झाला तर ओके, मताचा सन्मान न होता मताच्या विरोधातही निर्णय झाला तरी तो आम्ही ऐकून घेतो. अमितशहांना भेटले, अजित पवारांनी यापूर्वीच पत्र दिले, जाहीर देखील केले, फक्त शिंदेकडून पाठिंबा तुम्हाला बाकी आहे. आजच्या भेटीदरम्यान काय म्हणाल? अमितशहांना भेट झाली दोघांची? नाही ठीक आहे, त्यांची भेट झाली तर मला कसं माहीत होईल? काही अमितभाई थोडी मला फोन करून सांगतील की या भेटीमध्ये ठरलं. ती तर अमितभाईंनाच विचारावं लागेल की त्या भेटीत काय झालं. मला इतकं माहिती आहे की महायुतीचं सरकार येईल आणि पुढच्या 5 वर्षात आम्ही आमचा जो वचननामा आहे, संकल्पपत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या राज्याचा जो संकल्प आहे इतक्या वेगाने पूर्ण करू की पुढच्या 5 वर्षांनंतर 29मध्ये भारत माता की जय म्हणत हा एक है तो सेफ है या दृष्टीने मतदार विचार. भाऊ, एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिलेला आहे अशी आता माहिती समोर येते. नाही, अजून माझ्यापर्यंत माहिती आली नाही, त्यामुळे मी प्रतिक्रिया देत नाही. तुमच्यापर्यंत माहिती आहे तर तुम्ही नक्की काय ते ठरवा. माझ्यापर्यंत ही माहिती नाही. बच्चू कडू असं म्हणतायत की शिंदेनी बंड केला त्यामुळेच मागच्या काळात भाजप सत्तेत आलं. मग हे काय नवीन आहे का? सूर्य हा डावलले जाते असं ते. नाही, सूर्य पूर्वेकडून उगवतो असं मी तुम्हाला सांगितलं, तर काय नवीन आहे? अहो, तो पूर्वेकडूनच उगवतो. तेव्हा त्यांनी बंड केलं नसतं सत्तेच्या विरोधात आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा हाती झेंडा घेऊन त्यांनी जर विभीषणाचं रूप धारण केलं नसतं तर सत्तेचा विजय कसा झाला असता? हे काही नवीन थोडी आहे. भाऊ, मनसे आता म्हणते की महायुतीने कुठेतरी आम्हाला फसवलेलं आहे. काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्यात. लोकसभेला मात्र पाठिंबा घेतला आणि विधानसभेच्या वेळी मदत अनेक ठिकाणी करू असं सांगण्यात आलं, पण तो केली गेली नाही. असं आहे की असं कधी झालं हे कोणालाच माहीत नाही. आजकाल चर्चा ज्या होतात त्या 2 लोकांमध्ये होतात असं सांगितलं जातं. ते किती खरं किती खोटं, एकही साक्षीदार नाही, कोणी पंच नाही, कोणी गवाही नाही, काय नाही. आणि जेव्हा आपला पराभव झाल्यावर त्याला असं काहीतरी स्टँडर्ड रूप द्यायचं, आधार द्यायचा, मला वाटतं की ह्या आता बंद झालं पाहिजे. जर तुमची गुप्त चर्चा आहे तर उघड कशाला करता? मग गुप्तच ठेवा ना, कोणी थांबवलं तुम्हाला? भाऊ, उपमुख्यमंत्री पदासाठी आता शिंदेकडून 2 नावं जाहीर करण्यात येणार आहेत, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? नाही, मग त्यांचा प्रश्न आहे तो, माझा काय प्रश्न आहे? मी जर कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर सायन्सचं पुस्तक घेऊन मी कशाला अभ्यास करू? दिल्लीने डोळे वटारल्यानंतर घाबरणारे आता मात्र आव्हान देत आहेत असं संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेना म्हटलं. सोनियाजींकडे 3 दिवस जाऊन मुख्यमंत्री पद मागणाऱ्यांना असं वाटणं हे नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. भाऊ, दुसरीकडे गुजरात पॅटर्न नुसार आहे ते मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं देखील चर्चा. नवीन चेहऱ्यांना संधी आहे ती दिली जाईल. काय माझ्याचकडे इंटरव्ह्यू घेऊन तुम्ही माझ्या मागे का लागलात? थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.